नमस्कार, स्वागत आहे तुमचं एचडब्ल्यू न्यूज मराठीमध्ये। महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की कोरोनाची रुग्णसंख्या जी गेल्या काही दिवसांमध्ये शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात वाढत होती, तो हळूहळू कोरोना रुग्णांचा वाढीचा दर आहे तो शहरी भागांमध्ये आटोक्यात आलेला पाहायला मिळतोय। मात्र दुसरीकडे ग्रामीण भागांमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही सरकार पुढे मोठी डोकेदुखी ठरतीये आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती सातत्याने ग्रामीण भागातील कोरोना रुग्णसंख्येकडे लक्ष द्या अशी सुद्धा मागणी होताना आपण पाहतोय। महाराष्ट्रातले जे कडक निर्बंध होते आतापर्यंतचे ते उद्यापर्यंत म्हणजे 15 मे पर्यंत लागू करण्यात आलेले होते। त्यानंतर काल राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। या बैठकीमध्ये राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी घडलेल्या घडामोडी सांगितलेल्या होत्या आणि त्यांनी असं म्हटलेलं होतं की या बैठकीमध्ये सगळ्यांचा एकत्रितपणे सूर होता की आता महाराष्ट्रातली रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी आणखीन काही दिवस हे निर्बंध जे आहेत ते कायम ठेवले जावेत। आणि त्याच पार्श्वभूमीवरती आज अखेर महाराष्ट्र सरकारकडून जी नियमावली आहे पुढच्या काही दिवसांसाठी ती जाहीर करण्यात आलेली आहे आणि महाराष्ट्रातला जो लॉकडाऊन आहे ज्याला खरं तर सरकारकडून ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंध असं सांगण्यात आलेलं आहे, ते आता येत्या 1 जून पर्यंत हे सगळे निर्बंध वाढवण्यात आलेले आहेत। त्यामुळे 15 मे पर्यंत जे नियम होते ते नियम बऱ्यापैकी 31 मे पर्यंत खरं तर 1 जूनच्या सकाळी 7 वाजेपर्यंत कायम असणार आहेत आणि खरं तर हा जो लॉकडाऊन आहे तो आता 1 जूनच्या सकाळी 7 वाजेपर्यंत वाढवण्यात आलेला आहे अशी माहिती सरकारकडून देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता महाराष्ट्रातली कोरोनाची जी रुग्णसंख्या आहे ती आटोक्यात आणण्यासाठी आणि त्याच पद्धतीने सध्या एक जो आजार डोकं वर काढू लागला तो म्हणजे म्युकर मायकोसिस, त्याचा जो फैलाव आहे तो कुठेतरी रोखण्यासाठी आता महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्राच्या जनतेला आता आणखीन 15 दिवस कडक निर्बंधांमध्ये ठेवण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे। आणि आज जी ही नियमावली आलेली आहे त्यामध्ये काही नवीन गोष्टी सुद्धा ऍड करण्यात आलेल्या आहेत। राज्य शासनाने त्याबाबतचं परिपत्रक जाहीर केलेलं आहे। तर हे जे परिपत्रक आहे त्यानुसार महाराष्ट्र शासनाने आता जे कडक निर्बंध आधी सुद्धा लादण्यात आलेले होते तेच कडक निर्बंध काही कायम केलेले आहेत आणि येत्या 1 जून 2021 ला सकाळी 7 वाजेपर्यंत महाराष्ट्रामध्ये कडकडीत निर्बंध जे आहेत ते लादण्यात आलेले आहेत। ज्या निर्बंधांची या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा ऍड करण्यात आलेले आहेत जे निर्बंध ते कोणते आहेत ते आपण पाहूयात। यामध्ये ब्रेक द चेन मध्ये जी नवीन नियमावली देण्यात आलेली आहे त्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की जर तुम्हाला एखाद्या दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्रात यायचं असेल तर 48 तास आधीचा आरटीपीसीआर तुमचा रिपोर्ट असणं बंधनकारक असणार आहे। महाराष्ट्राने घोषित केलेल्या संवेदनशील राज्यातून येणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह असणं तुम्हाला बंधनकारक असणार आहे। त्यामुळे आपण पाहत होतो की याच्या आधी कर्नाटक सारखी राज्य आहेत ज्या राज्यांमध्ये प्रवेशासाठी महाराष्ट्रातल्या लोकांना जायचं असेल तर चाचणी बंधनकारक होती। महाराष्ट्र सरकारने सुद्धा आता कारण महाराष्ट्रातली रुग्णसंख्या कमी होतीये या पार्श्वभूमीवरती दुसऱ्या राज्यात हा फैलाव रोखण्यासाठी जर तुम्ही बाहेर राज्यात राहत असाल तुम्हाला महाराष्ट्रात यायचं असेल तर 48 तासांपूर्वीचा जो तुमचा आरटीपीसीआरचा रिपोर्ट आहे तो निगेटिव्ह असणं बंधनकारक आहे, तरच तुम्ही महाराष्ट्रामध्ये प्रवेश करू शकता। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आजच्या नवीन नियमांमधला तो म्हणजे परराज्यातून जी मालवाहतूक केली जाते त्या मालवाहतूक करणाऱ्यांचा जो रिपोर्ट आहे तो सुद्धा निगेटिव्ह असणं बंधनकारक असणार आहे आणि हा रिपोर्ट जो आहे तो फक्त 7 दिवस ग्राह्य धरला जाणार आहे। त्यामुळे जी मालवाहतूक होतीये त्यांना सुद्धा आता निगेटिव्ह रिपोर्ट स्वतःसोबत बाळगणं महत्त्वाचं असणार आहे। मालवाहतुकीसाठीचा नियम म्हणजे केवळ एक ड्रायव्हर आणि एका क्लीनरला मालवाहतुकीमध्ये प्रवेश दिला जाणार आहे। त्यामुळे जी वाहतूक खरं तर लॉकडाऊन मध्ये सुद्धा थांबत नाही ती म्हणजे मालांची वाहतूक त्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी नियम देण्यात आलेत। अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे आपण पाहतोय की बाजारपेठा काही प्रमाणात सुरू आहेत मात्र या बाजारपेठांमध्ये गर्दी मोठ्या प्रमाणात होतीये आणि म्हणून जर ही गर्दी वाढली तर स्थानिक आपत्ती व्यवस्थापनाने ती बाजारपेठ बंद करण्याचा निर्णय जो आहे तो घ्यावा असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। त्यामुळे आपण पाहतोय की जवळजवळ सर्व सोयी बंद आहेत मात्र सकाळी ठराविक वेळेमध्ये म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत ज्या भाजीपाला असतील, किराणा माल असतील, अत्यावश्यक सेवांची जी दुकानं आहेत ती सुरू करायला राज्य शासनाने परवानगी दिली आहे। मात्र या वेळांमध्ये जर बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी झाली तर या गर्दीचं कारण पुढे करत स्थानिक प्रशासन त्या ठिकाणची बाजारपेठ जी आहे ती बंद करण्याचा निर्णय घेऊ शकतं। त्यामुळे बाजारपेठांमध्ये गर्दी होऊ न देणं याचं मोठं आव्हान जे आहे ते आता स्थानिक प्रशासनापुढे असेल। त्यानंतर महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे दुधाचं कलेक्शन, वाहतूक आणि प्रक्रिया यांना आधी जशी परवानगी होती तशी पुढच्या काळामध्ये सुद्धा परवानगी असणार आहे। एअरपोर्ट आणि बंदरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लोकल मेट्रो यामध्ये प्रवासाची परवानगी जी आहे ती आता देण्यात आलेली आहे। त्यामुळे अत्यावश्यक सेवेमध्ये या ठिकाणी एअरपोर्ट आणि बंदरावर काम करणाऱ्या लोकांना सुद्धा या ठिकाणी खरं तर लोकल आणि मेट्रोच्या प्रवासाला
परवानगी देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलाय। त्यामुळे या ज्या नवीन काही गोष्टी आहेत ज्यामध्ये आरटीपीसीआर चाचणी, मालवाहतूक करणाऱ्या लोकांना बंधनकारक करणं, इतर राज्यातून येणाऱ्या लोकांना सुद्धा आता चाचणी बंधनकारक करणं असेल, किंवा मग बाजारपेठांमध्ये गर्दी झाली तर थेट बाजारपेठा ज्या आहेत त्या सुद्धा बंद करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाला घेण्याची मुभा या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यामुळे अगदी काही प्रमाणात या ठिकाणी नियम नवीन ऍड करण्यात आलेले आहेत। बाकी जे नियम आहेत ते आधीच्या 1 मेच्या ऑर्डर प्रमाणेच कायम राहणार आहेत, ज्यामध्ये मुख्यतः तुम्हाला एका जिल्ह्यातनं दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करायचा असेल तर तुम्हाला ई पास लागणार आहे। अत्यावश्यक सेवांची दुकानं फक्त सकाळी 7 ते 11 या वेळेमध्येच सुरू असणार आहेत। त्याप्रमाणे त्याच पद्धतीने तुम्हाला दिवसा संचारबंदीचा सामना करावा लागेल। तुम्हाला कुठलंही कारण, तुमच्याकडे सबळ कारण असल्याशिवाय तुम्हाला बाहेर जाता येणार नाही। तुम्हाला खासगी वाहनातनं प्रवेश करायचा असेल तर 50% मर्यादेने प्रवेश करावा लागेल, अन्यथा तुम्हाला जवळजवळ 10,000चा दंड लागू शकतो। त्याच पद्धतीने लग्न समारंभांसाठी जी आधी खरं तर नियमावली लादून देण्यात आली आहे तीच नियमावली पुढे 1 जून पर्यंत कायम राहणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। त्यामुळे जे नियम आहेत आधीच्या परिपत्रकामधले तेच नियम कायम करण्यात आलेत। काही 2 ते 3 गोष्टी यामध्ये ऍड करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे महाराष्ट्र शासनाने आता महत्त्वाचा निर्णय घेतलाय की आधी जे निर्बंध लादण्यात आलेले होते तेच आता कायम ठेवलेले आहेत। 1 जून पर्यंत सकाळी 7 वाजेपर्यंत महाराष्ट्रामध्ये ब्रेक द चेन अंतर्गत हे कडक निर्बंध असणार आहेत, ज्याला आपण खरं तर लॉकडाऊन म्हणतो आहोत। आणि 1 जून नंतर आता महाराष्ट्र शासन हे निर्बंध वाढवणार की कमी करणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। त्यासाठी आपण कालची आकडेवारी सुद्धा एकदा बघूयात। राज्यामध्ये गेल्या 24 तासांमध्ये 46,781 रुग्णांची वाढ झाली आहे, तर दुसरीकडे बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे। 58,805 इतके रुग्ण काल बरे झालेले आहेत। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती बरं होण्याचं प्रमाण जे आहे ते 88.1% इतकं झालंय। त्यामुळे ही एक समाधानाची बाब आहे की मोठ्या प्रमाणात रुग्ण बरे होत आहेत। मात्र जो आकडा आहे तो अजूनही मोठ्या प्रमाणात वाढतोय। 40,000पेक्षा रुग्ण काल वाढलेले आहेत। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रासह 10 राज्यातल्या 54 जिल्हाधिकाऱ्यांशी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते सुद्धा संवाद साधणार आहेत। आणि या बैठकीला खरं तर सुरुवात जी आहे ती होणार आहे। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता पंतप्रधान जिल्हाधिकाऱ्यांना नेमक्या काय सूचना करतात याकडे सुद्धा आपलं लक्ष असणार आहे। मात्र अशा पद्धतीने या ठिकाणी जो एक कोरोनाचा विळखा सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने आता हे जे निर्बंध आहेत ते पुन्हा कायम करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आणि आता जी कोरोनाची रुग्णसंख्या हळूहळू कमी होते आहे ती पूर्णपणे आटोक्यात आणण्यासाठी अशा पद्धतीने राज्य सरकारने हे नियम लादण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। त्यामुळे आता या नियमांमुळे नेमका हा रुग्णसंख्येवरती कसा फरक पडणार हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। दुसरीकडे देशामधली अत्यंत महत्त्वाची बातमी ती म्हणजे लसीकरणासंदर्भातली। लसीकरणामध्ये आपण पाहतोय की 18 वर्षांच्या पुढच्या लोकांना लसीकरणाला सुरुवात झाली आहे। महाराष्ट्रात हे लसीकरण जे आहे ते 18 ते 44 आजपासून स्थगित करण्यात आले, कारण मुबलक लसींचा साठा आपल्याकडे नाहीये। त्यामुळे फक्त 45 वर्षांपुढील लोकांचंच लसीकरण, विशेष करून दुसरा डोस त्यांना प्राधान्याने दिला जाणार आहे। मात्र लहान मुलांच्या लसीकरणाचं काय, हा प्रश्न सातत्याने विचारला जात होता। आता याबाबतची महत्त्वाची माहिती आली ती म्हणजे 2 वर्षांपासून ते 18 वर्षांपर्यंतच्या वयोगटावरती आता कोवॅक्सिन जी भारत बायोटेकची लस आहे त्याच्या चाचणीला परवानगी देण्यात आली आहे। DCGI कडून ही भारत बायोटेकला परवानगी जी आहे ती देण्यात आलेली आहे। त्यामुळे 525 स्वयंसेवकांवरती ही चाचणी होणार आहे। त्यामुळे हा एक मोठा दिलासा आहे अनेक पालकांसाठी, कारण मुलांच्या शाळा ज्या आहेत त्या जेव्हा भविष्य काळांमध्ये फुल फ्लेज चालू होतील तेव्हा मुलांना लसीकरणाच्या माध्यमातून त्यांना लस दिल्यानंतरच शाळेमध्ये पाठवलं जावं अशी अनेकांची भावना आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता लहान मुलांना सुद्धा लस देण्याच्या दृष्टीने, त्यांचं लसीकरण करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी आता जी ट्रायल आहे ती सुरू होणार आहे। त्यामुळे आता या ट्रायल मधून नेमके कोणते जे आहेत ते त्या गोष्टी समोर येतात, ही लस लहान मुलांना सूट करते का, या सगळ्या गोष्टी करू शकतील। आणि या कोवॅक्सिनच्या माध्यमातून आता लहान मुलांचं लसीकरण सुद्धा सुरू होऊ शकतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे कॅनडाने तर आधीच हे लसीकरण जे आहे ते केलेलं आहे। इतर देश सुद्धा सध्या लहान मुलांचं लसीकरण करण्याच्या दृष्टीने पावलं उचलतात। त्यामुळे भारतात सुद्धा हा प्रयत्न व्हावा अशी मागणी सातत्याने होत होती। त्यामुळे आता लहान मुलांचं लसीकरण सुद्धा कसं पार पडेल हे सुद्धा पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे आता या सरकारच्या नियमांविषयी तुमचे काही प्रश्न असतील ते आम्हाला पाठवा। त्या प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती सुद्धा आम्ही आमच्या वेबसाईटच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करू। सरकारचे जे नवीन नियम येत आहेत, लॉकडाऊनचे नवीन नियम येतात, त्या संदर्भातले सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। मात्र त्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या, आमच्या HW न्यूज मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकवरती आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।